अगदी कापसापेक्षाही मऊ, सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा जो केक आहे तो आपण घरीच बनवू शकतो. एकदम परफेक्ट मेजरमेंट सहित रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. अगदी बेकरीमध्ये जसा मिळतो याच्यामध्ये अंड नाही आहे, ओव्हन नाही आहे आणि घरच्या घरी आपण याला कुकरमध्ये बेक करणार आहोत. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे केकसाठी बेक करण्यासाठी जे टिन किंवा भांडं आहे ते तयार करणार आहोत. इथे मी कुकरचा स्टीलचा डबा घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही कुठलाही केकचा टिन जो ॲल्युमिनियमचा असतो तो सुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण थोडंसं तेल याला लावून घेतलेलं आहे, ग्रीसिंग करून घेतलं आहे. त्यानंतर एक छोटासा बटर पेपरचा तुकडासुद्धा मी याच्यामध्ये घालते आहे. खूप मोठा गोलाकार आकाराचा कापायची गरज नाही. छोटासा चौकोनी तुकडा घातला तरीसुद्धा आपला केक चिकटत नाही. आता हे बाजूला ठेवून देऊया. केकचं बॅटर बनवायला घेऊया. सगळ्यात अगोदर मी याच्यामध्ये अर्धा कप दूध घालते आहे. दूध नॉर्मल असावं, खूप जास्त थंड फ्रीजमधलं किंवा खूप जास्त गरम नसावं. यामध्ये मी 3 चमचे घालते आहे फ्रेश दही. त्यानंतर आपण इथे अर्धा टीस्पून घातलेला आहे व्हॅनिला इसेन्स. अर्धा कप आपण घालतो इथे पिठी साखर किंवा पावडर शुगर. एक कुठलाही कप आपल्याला मेजरिंगसाठी किंवा मापं घेण्यासाठी सेट करायचा आहे आणि त्यानेच सगळी मापं घ्यायची आहे. मी जो आजचा इथे कप वापरलेला आहे 240 ml चा केकचा जो मेजरिंग कप असतो तोच मी इथे घेतला आहे. व्यवस्थितपणे दही, साखर आपलं दुधामध्ये विरघळेपर्यंत किंवा यातल्या गुठळ्या संपेपर्यंत आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे. आजचा जो केक आहे त्यामध्ये अजिबात अंड वगैरे वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो. बघू शकता याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाही आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 कप मैदा घालतो आहे. 1 टीस्पून आपण इथे बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा घालतो आहे. त्यानंतर आपण इथे अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ असेल तर पदार्थ छान होतो. त्यानंतर आपण इथे 4 चमचे म्हणजे 4 टेबलस्पून वापरलेलं आहे रिफाईंड ऑइल. फक्त शेंगदाण्याचं तेल किंवा जे सरसोचं तेल असतं ते वगैरे इथे वापरू नका, म्हणजे त्याचा वास किंवा फ्लेवर आपल्या केकला लागणार नाही. साधं नॉर्मल रिफाईंड ऑइल इथे वापरायचं आहे. व्यवस्थितपणे छान एकदा याला फेटून घेऊया. ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. बघू शकता एकदम छान सॉफ्ट आपलं हे बॅटर इथे तयार झालं आहे. आता हे केकचं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी मला एकदम परफेक्ट वाटते आहे. अजून जर याच्यापेक्षा थोडंसं तुमचं बॅटर घट्ट झालं ना तर 1-2 चमचे दूध इथे घालून अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच आपण याला केकचा जो टिन किंवा स्टीलचा डबा आपण ग्रीसिंग करून ठेवलेला होता त्यामध्ये हे सगळं बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर केकमध्ये जशी बॅटरची कन्सिस्टन्सी दिसते आहे त्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त थिक किंवा घट्टही नको. आता केकच्या वरतून आपण गार्निशिंगसाठी किंवा डेकोरेशनसाठी थोडीशी टुटी फ्रुटी घालतो आहे. हवं असल्यास तुम्ही काजू बदामाचे तुकडे, पिस्त्याचे तुकडेसुद्धा घालू शकता किंवा मग चोको चिप्स असतील ते सुद्धा घालू शकता. अशा पद्धतीने आपण इथे टुटी फ्रुटी याच्यावरती घालून घेतलेली आहे. आता आपला जो केक आहे तो बेक होण्यासाठी तयार आहे. तर आपण टुटी फ्रुटी घालण्या अगोदरच 5 मिनिटांपूर्वीच कुकर गॅसवरती आपण गरम करायला ठेवलेला होता, म्हणजे प्रीहीटिंगसाठी ठेवलेला होता. तर कुकर असू दे, कढई असू दे, आधीच 5 मिनिटासाठी गरम करायला ठेवायची आहे किंवा OTG ओव्हनमध्ये जर बेक करणार असाल तर ते सुद्धा 10 मिनिटासाठी आधीच प्रीहीट करून घ्यायचे, म्हणजे आपला केक व्यवस्थितपणे छान फुलतो. त्यानंतर कुकरमध्ये, रिकाम्या कुकरमध्ये आपण एक स्टँड घातलं आहे. खाली रेती किंवा आपल्याला वाळू किंवा मीठ काहीच घालायचं नाही आहे. फक्त स्टँडवरती आपल्याला केक टिन ठेवून द्यायचा आहे. 30 मिनिटासाठी लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता 30 मिनिटामध्ये आपला जो केक आहे मस्तपैकी छान इथे बेक झालेला आहे. रंगसुद्धा अप्रतिम आला आहे बघू शकता. आणि याच्या आतमध्ये टूथपिक घालून चेक केल्यास आपला केक 30 मिनिटातच व्यवस्थितपणे छान बेक होतो. OTG ओव्हनमध्ये 180 डिग्रीला आपल्याला 30 मिनिटासाठी केक बेक करून घ्यायचा आहे. तर 1 तास किंवा 1.5 तासानंतर आपण हा जो केक आहे तो डब्याच्या बाहेर काढणार आहोत, डिमोल्ड करून घेणार आहोत. बघू शकता खाली अजिबात चिकटलेलं नाही आहे. एकदम सॉफ्ट आपला हा जो केक आहे 30 मिनिटाच्या आत तयार होतो, तोही घरच्या साहित्यात आणि अजिबात ओव्हनचा किंवा अंड्याचा वापर न करता. एकदम परफेक्ट मेजरमेंटसहित तुमच्यासोबत आजची रेसिपी शेअर केलेली आहे मंडळी. बघू शकता किती जास्त एकदम कॉटन सॉफ्ट ज्याला म्हणतात तसा आपला केक तयार झाला आहे. अगदी पहिला जो शेप आहे तो होतो याचा, म्हणजे एकदम सॉफ्ट झाला आहे स्पॉन्जसारखा. बघू शकता. तर नक्की रेसिपी ट्राय करा. एकदम सोपी साधी अशी रेसिपी आहे, घरच्याच साहित्यात होणारा केक आहे. तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा. आता कट करून दाखवते आहे. बघू शकता कट करतानाच तुम्हाला कळत असेल की आपला केक किती जास्त सॉफ्ट झालेला आहे. अगदी बेकरीमध्ये मिळतो तशा पद्धतीचा हा टी केक किंवा तुम्ही स्लाईस केक म्हणू शकता, टूटी फ्रुटी केक म्हणू शकता.
तर नक्की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहे, मुलंसुद्धा घरी आहेत, तर तुम्ही मुलांसाठी हा केक नक्की बनवा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.